अश्विनी बंगलोरला वगैरे काही गेली नाही. तुमची बहीण इथेच आहे, मुंबईत आहे. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तिला. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बंगलोरला पोहोचल्यानंतर अश्विनीने स्वतः फोन केला होता मला पोहोचल्याचा. नाही म्हणजे कदाचित तुम्ही तिच्यासारखी एखादी मुलगी बघितली असेल आणि तुमचा तसा गैरसमज झाला असेल ना. आणि अश्विनी असं का वागेल? अहो आम्ही ओळखतो ना तिला. अश्विनी असं वागणारी मुलगी नाहीये. आणि जर ती मुंबईत आली असती ना तर तिने पहिल्यांदा घरी फोन केला असता. नाही, मला वाटतं की तुमचीच काहीतरी चूक होतीये. वहिनी, चूक माझी होते का तुमची हे कळलंच लवकर. पुढच्या वेळेला येताना मी पुरावेच घेऊन येईन बरोबर. मग तुमचे सगळे समज गैरसमज सगळे सगळे दूर होतील. चला कटके, ही मंडळी बिचारी भ्रमात आहेत, भ्रमात. तुमच्या भ्रमाचा भोपळा फुटेल ना तेव्हा कळेल तुम्हाला. चला. आपले कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आहे सर. ठीक आहे, मी हे एकदा नजरेखालून घालतो आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत फीडबॅक देतो. नो प्रॉब्लेम सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू. काय ग अश्विनी, तू एक काम कर, हे कॉन्ट्रॅक्ट जरा नजरेखालून घाल. आणि काय ग अशी अवघडल्यासारखी का उभी आहेस तू? मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. अगं मग बोल ना. अश्विनी, तू अशी परक्यासारखी का वागतेस? माझ्या आणि नमिताच्या वागण्याचं काही दडपण येतं का तुझ्यावर? नाही, उलट तुम्ही दोघेही माझी खूप काळजी घेता आणि मलाही तुमच्याबद्दल खूप आपुलकी आहे. पण मी अशीच भावनेच्या भरात वाहवत गेले तर नंतर जेव्हा ताटातूट होईल तेव्हा मला खूप त्रास होईल. विशेषतः आय अंडरस्टँड अश्विनी. मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की तुमच्यात आणि मिसेस प्रधानांमध्ये माझ्यामुळे काही प्रॉब्लेम झालाय का? मी मध्येही विचारलं तेव्हा तुम्ही नाही म्हणाल. पण मी कधी कधी मिसेस प्रधानांच्या चेहऱ्याकडे बघते तेव्हा मला जाणवतं. यू आर राईट अश्विनी.
तू उभी काय आहेस? बस ना, बस. सावकाश. खरं तर ही सरोगसी आपण तिघांनी स्वीकारली आहे अश्विनी. म्हटलं तर सहजपणे, पण आपल्या तिघांकरता प्रत्यक्षात ही गोष्ट खूपच कठीण आहे. सगळ्यात जास्त मीता करता. हे बघ, तुला दिल्याचं समाधान मिळत आहे. हे मूल माझं स्वतःच आहे, हे समाधान मला मिळत आहे. पण नमिताला मात्र तिच्याकरता हे सगळंच खूप अवघड आहे. कारण तिच्या उंजळीत फक्त दान पडणार आहे, पण तिचं असं ऑफकोर्स हे सगळं तिनं खूप ग्रेसफुली स्वीकारलंय. माझं बाळ, माझं बाळ असं म्हणत सारखी नाचत असते ती. पण मला माहिती आहे हे सगळं ती स्वतःचं दुःख विसरण्यासाठी, स्वतःला सावरण्यासाठी करते. आणि म्हणूनच अश्विनी, एक विनंती आहे माझी तुला. समजा मीता कधी हायपर झाली, कधी तुला थोडं वेडवाकडं बोलली, तर प्लीज रागवू नकोस तिच्यावर. तिच्या मनाची अवस्था समजून घे. खरंच खूपच हळवी झाली आहे ती या सगळ्या प्रकारामुळे. माझ्या आणि नमिताच्या रिलेशनशिप बद्दल तुला इतकी काळजी वाटते हे बघून खूप बरं वाटलं मला. खरं तर माझंच चुकतंय. मी मीताकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. तिला जास्त वेळ द्यायला हवाय मी. थँक्स अ लॉट अश्विनी. हे माझ्या लक्षात आणून दिल्याबद्दल खरंच थँक्यू व्हेरी मच. तू खूप समजूतदार आहेस. I must say, Samir is very lucky. त्या बाबतीत मी लकी आहे. समीर खूप चांगला मुलगा आहे. साहेब, ती बंगलोरला गेले याच्याखेरीज काहीच हाती लागलं नाहीये. साहेब, मला काय वाटतं, आपण त्यांना खिंड द्यायला पाहिजे होती. मी ते नक्की काहीतरी बोलले असते. कटके, हाच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी आपले पत्ते शेवटपर्यंत ओपन करायचे नसतात. आधी समोरच्याला खेळ द्यायचं, त्याच्याकडनं सगळं काढून घ्यायचं आणि मग आपली खेळी खेळायची. पण साहेब, त्यांना तर काहीच माहिती नाहीये ना. ऑफकोर्स त्यांना माहीत नसणारच, कारण ते आपल्या खेळात नाहीच आहेत. मग आता जे आपल्या खेळात आहेत ना, त्यांना टार्गेट करायचं.
तो शुभंकर प्रधान आणि पलाश पुरंदरे. माझी बौद्धिक पातळी काढतो का शुभंकर? त्याला बरोबर बघतो मी आता. कटके, ते शुभंकर प्रधान आणि पलाश पुरंदरेवर व्यवस्थित नजर ठेवायची, अगदी डोळ्यात तेल घालून. यस सर. अजून त्या होळकरचाच विचार करताय? मला ना काही अर्थबोधच होत नाहीये. आशू मुंबईतच आहे म्हणतोय तो. अहो ते होळकरांचं म्हणणं काय मनावर? इन्स्पेक्टर आहे तो. काहीतरी तथ्य असेलच ना त्याच्या बोलण्यात. चार पैसे जास्त कमवायचे, कर्ज लवकर फेडायचं म्हणून नोकरी पत्करली तिने बेंगलोरला. एवढं इथे आनंदाने जेवून निरोप घेऊन गेली ती आपला. ते सगळं काय खोटं केलं असेल तिने? नाही हो, आपली अश्विनी नाहीये तशी. मला ना इन्स्पेक्टरच पक्का बनेल वाटतोय. काय नाही, पैसे उकळायचे असले आपल्याकडनं म्हणून एक एक भाकड कथा सांगतोय आपल्याला. आणि अश्विनी दिसली होती ना त्याला, मग बोलायचं तिच्याशी आणि त्या घरी घेऊन यायचं. काय नाही, तुम्ही नका लक्ष देऊ त्याच्याकडे. तुम्ही जरा निवडता, मी कुकर लावते. घ्या, निवडताय ना? काय झालं? नमिता येते. म्हणजे काय झालं? बस. काय झालंय? अगं घाबरताय काय? आता कुठलंही नवीन वादळ नाहीये बरं का. उलट हेच वादळ मी आता घेऊन चाललोय परत. माधवराव, घेऊन चाललोय म्हणजे? नाही काय आहे, की आता एवी तेवी माझी सर्जरी पोस्टपोन झालेलीच आहे. आता काय डॉक्टरांनी दिलेली औषधं आणि ट्रीटमेंट घेत थोडे दिवस वाट बघायची. तर म्हटलं इथे राहून काय करायचं आता, आपण जाऊ आपल्या घरी. काय आहे नाहीरा, तिथं माझी मुलं नसली ना तरी माझी झाडं माडं माझी वाट बघतायत ग. म्हणजे तसे आहेत ग पाहायला तिकडे माणसं, पण वंस आल्यासरशी आणखीन थोडे दिवस राहिला असतात तर खरंच खूप बरं वाटलं असतं. हो ना काका, तुमच्या पायाच्या त्रासामुळे सारखं सारखं येणं नाही होणार आहे तुमचं. राहा ना अजून थोडे दिवस. नको, मुळीच नको. आता एकदा मनाने घेतलंय ना जायचं, आता जायचं म्हणजे जायचंच. हो, पलाश, काय रे, तोंडावर बारा का हसलेत तुझ्या? मीराला बहुतेक सगळंच कळलंय.
संपलोय मी. घर मोडतंय ही कल्पना सुद्धा मी करू शकत नाही. पलाश, पण योग्य वेळी ते नातं आठवत सुद्धा नाही रे. आपण आपल्या सोयीनुसार त्याच्याकडे कानाडोळा करत राहतो. सो तूही केलास. आता डोळे उघडलेत तुझे, बट नाव इट्स टू लेट पलाश. मी काय करू सांग ना. मला काही सुचत नाही, मला काही कळत नाही काय. पलाश, आता तुझं पुढचं आयुष्य संपूर्णपणे मीराच्या डिसिजनवर अवलंबून आहे. आणि जर का मीराने तुझ्या अगेन्स्ट काही डिसिजन घेतला तर त्यात खरंच तिचं काही चूक नाही आहे. इनफॅक्ट या सगळ्या प्रकारात मी मीराच्या बाजूने असणार. आई नो यू आर माय बॉस, इसलिए बताती. या जगात तुझ्याहूनही खूप वाईट चोर फिरत असतात रे. पण तू पकडला गेलास, त्यामुळे चोर हा शिक्का आता तुला आयुष्यभर मिरवावा लागणार आहे. पकडला गेला नसतास तर आयुष्यभर सुखात जगलाच असतास की. आत्या, तुम्ही इथून चिडून तर नाही ना जाता? आम्हाला माहिती आहे तुम्हाला आमच्या काही गोष्टी मान्य नाही आहेत. नमिता, नाही ग, तसं नाही. हे बघ, उलट माझ्या वागण्यामुळे तुमच्या संबंधामध्ये बिघाड नको गो व्हायला. काय आहे ना, घर तुमचं आहे, आयुष्य तुमचं, निर्णय सुद्धा तुमचेच. आता त्याच्या बऱ्या वाईट परिणामांना तुम्हाला समोर जावं लागणार आहे. माझ्या आदळआपटानं काय होणार आहे ग? किती झालं तरी मी पाहुणीच. त्याचं काय ना नमिता, सासूर वाशिणीला जशा थोड्या मर्यादा असतात ना, तशाच त्या माहेर वाशिणीला सुद्धा असतात. आणि त्या पाळण्यातच सगळ्यांचं हित असतं. वा रमा, आज इतक्या दिवसानंतर पहिल्यांदा तू लाख मोलाचं बोललेस. क्या बात आहे. हरकत नाही. देर आहे दुरुस्त आहे. जातोय म्हणजे परत येणारच आहोत की आपण. शुभंकरचं बाळ नको का बघायला? तुमच्या दोघांचं बाळ बघायला नक्कीच यावं लागेल ना.